तर धन्यवाद सर्व भिवंडी वासियांचं दमन दौरा 2024 मध्ये पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामधून मी कालरमकेनी सरचे स्वागत करतोय आणि आपल्याला घेऊन चालतोय चालू सामन्याच्या समालोचनाकडे। गोलंदाज विद्येश पाटील, समोर फलंदाज आहेत हनुमंत आणि पहिला चेंडू उडवलाय अगदी लॉंग अप आणि लॉंग अपच्या मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालं। धावा मिळतील 2। आज जगदीश पाटील आणि ऑल टीम सचिन स्पोर्ट पूर्ण संघाची काय कामगिरी राहिलेली आहे। वा, दीपा मात्रे खुश असतील, जरी स्पर्धा ते लाईव्हच्या माध्यमातून पाहत असतील तर नक्कीच संघावर खुश असतील। मात्र अजून कॉल मेसेज का आला नाहीये, कामामध्ये जास्त बिझी असतील। नक्कीच क्या बात है। नक्कीच 2 धावा पहिले चेंडूवर, 2 धावेने इथे आज चेंडू बघूया हवेमध्ये आहे आणि चांगला झेल, मोठा फलंदाज बाद हनुमंत। नक्कीच आज सचिन स्पोर्ट पूर्ण संघानं दमन दौरा 2024च्या दुसऱ्या दिवसातून सलग 2 सामन्यातून 2 विजय संपादन केलेले आहेत। मात्र आमचे एक जवळीक सहकारी मित्र, दोस्तीतील दुनियेतील राजा माणूस, वेदांत साऊंड किंगचे मालक दीपाशर म्हात्रे आज स्पर्धेला अनुपस्थित आहेत। नक्कीच खूप मोठं काम असल्यामुळे ते दौऱ्यावर येऊ शकले नाही। मात्र त्यांच्याकडून त्यांच्या संघाला आणि नवीन 40+ या संघटनेच्या दौऱ्याला शुभेच्छा। धन्यवाद दीपाशर म्हात्रे, आपलं खूप खूप स्वागत आहे दमन दौरा 2024 मध्ये। नवीन फलंदाज आले यष्टीरक्षक, एक चपल आणि एक तंत्रशुद्ध जिद्दी खेळाडू हेमंत मिटकार। विद्येश पाटील 2 चेंडू 2 धावा आणि एक मोठी विकेट। हा चेंडू डेड बॉल केलेला आहे। नक्कीच विद्येश पाटील यांना चेंडू पुन्हा टाकावा लागेल। 2 धावांचा ऑलरेडी पेनल्टी उशिराने रिपोर्टिंग केल्यामुळे इथे अपील आणि फलंदाज नक्कीच बॅटला चेंडू। संघाची टोटल 3। जगदीश पाटील अगदी चेंडूला मिड ऑफवर ढकललंय, फेकी थोडीशी खराब। धावसंख्या 4 चेंडू 4 धावा 1 विकेट। बघूया सलग 3रा विजय की विद्येश पाटील फॅन टीम या दमन चषकाचा पहिला विजय या सामन्यातून। बघूया कुठला संघ विजय होईल। हेमंत मिटकार, हा चेंडू अगदी लेगस्टिकवरचा चांगला चेंडू होता। चेंडूला ऑन द कार्पेट खेळलेला आहे, शॉर्ट लेग मधून चेंडूला उचललाय गणेश ज्युनियरनं। धावा मिळतील 2 धावेनी संघाची टोटल 6 वर पोहोचलेली आहे। नक्कीच हनुमंत यांची विकेट खूप महत्वाची आणि ती विकेट अगदी विद्येश पाटीलनं दुसऱ्या चेंडूवर मिळवलेली आहे। बघूया आज कारवली संघ 2 सामने खेळले आहे, 1 विजय 1 पराभव। वीर तानाजी दापोडे 2 सामने खेळलेत, दोन्ही विजय। सचिन स्पोर्ट पूर्णा 2 सामने खेळलेत आणि 3ऱ्या सामन्यातून खेळतायत 2 विजय। जय बजरंग भिनार 2 सामने 2 पराभव। छत्रपती शिवाजी महाराज वडोणगार 2 सामने खेळलेत 2 पराभव आणि हा 3रा सामना। हा चेंडू डीप मिड विकेट, सीमारेषेच्या बाहेर, चौकार। चौकाराने धावसंख्या पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 बाद 10। नक्की चांगली सुरुवात आहे दोन्ही संघांसाठी, कारण की 10 धावा जरी जमवल्या
पूर्ण संघानं तरी पण मात्र मौल्यवान विकेट विद्येश पाटीलनं हनुमंत यांची घेतलेली आहे आणि 2 धावा पेनल्टी ऍड करतो विद्येश पाटील आणि पूर्ण संघ लक्ष असू द्या 10+2 सुधारित धावसंख्या 12 हेमंतजी मिटकार आणि विद्येश पाटील आम्ही धावा ऍड केलेत पेनल्टीचे 2 10+2 12 धावा पहिल्या ओव्हरमध्ये केवल नाईक केवल भाऊ समालोचक कक्षामध्ये या जय बजरंग कारवीर संघाचे केवल नाईक चांगले पंच आहेत जरा स्कोरिंग म्हणून सहकार्य करा ज्ञानेश्वर मुकादमे ना या आपण त्यांना अगदी जेवणाची थोडा वेळ सुट्टी द्यायची आहे आपले एक्सपर्ट स्कोरर मॅन फॉर गोरसई प्रल्हाद दादा आपण आले तरी चालतील केवल नाईकांना संधी द्या ज्ञानेश्वर मुकादम बोलतात प्रल्हाद नाईक चौधरी या आपण इथे बघूया चेंडू विद्येश पाटील उचलत आहेत लॉंग ऑन रिझन मधून धावसंख्या 13 8 चेंडू मध्ये 13 नितरंजन पाटील चांगली गोलंदाजी नितरंजन पाटील 9 चेंडू मध्ये 14 धावा आलेत धन्यवाद आमचे केवल नाईक केवल मंडप डेकोरेटिव्हचे मालक आहेत चांगले पंच चांगले खेळाडू आणि आता आमच्या समालोचक कक्षामध्ये गुणलेखक म्हणून काम करतायत जिथे कमी तिथे आम्ही बघूया एक धाव जैन यांच्याकडून चांगली फिल्डिंग चांगला क्विक थ्रो आणि फलंदाज जगदीश पाटील आउट वाह एसटी रक्षक अगदी दक्ष होते लक्ष होता जगदीश पाटील टॉपिंग क्रीज मध्ये पोहोचले नाहीयेत पंधरावर दुसरा विकेट धन्यवाद प्रल्हाद चौधरी जय बजरंग कारिवली नवीन 40+ एक सिनियर खेळाडू आणि परशुदादा पाटील यांचे एक चांगले सहकारी मित्र आहेत एवन जोडी आहे परशुदादा पाटील आणि प्रल्हाद चौधरी नवीन फलंदाज पद्मनाथ चौधरी बाद झाले फलंदाज जगदीश पाटील नितरंजन पाटील आज नक्कीच या मातीच्या खेळपट्टीवर चांगली गोलंदाजी केलेली आहे अगदी हा चेंडू पुढे येऊन खेळलेला आहे दुसरीची कॉलिंग आणि इथे देखील अपूर्ण फलंदाज हेमंत मिटकर धावत नवीन फलंदाज रुपेश भगत शेवटचा एक चेंडू आहे ओव्हर नंबर 2 अगदी वेळेच्या बाबतीत आपण पाहिलं तर 9:34:35 सेकंद
सचिन स्पोर्ट पूर्णा आणि छत्रपती शिवाजी महाराज वडोणवघर. बघूया आज रुपेश भगतनं देखील चांगली गोलंदाजी करून सामनावीर, तर दुसऱ्या बाजूला पद्मनाथ अगदी सामनावीर खेळाडू म्हणून आठवण करून देताना जी डोक्यावरती आपण आगरी कोल्यांची शान एकविरा यायची टोपी बांधोय. क्या बात आहे, चांगली संकल्पना. दमन चषकामध्ये संजय पाटील असतील, सुनील पाटील यांच्याकडून आम्हाला या टोप्या स्पॉन्सर झालेल्या आहेत. इथे एक धाव घेतलेली आहे दुसरीसाठी. रुपेश देखील पोहोचतायत आणि या 22च्या 2 धावा. धावसंख्या झाली ती 18, 16 वरून 18. दोन ओव्हर 3 बाद 9च्या सरासरीनं 18 धावा लागलेल्या आहेत. बघा यानंतरचा जो सामना असेल कारिवली विपक्ष दापोडे. आपण तयार आहात. जय बजरंग कारिवली आणि वीर तानाजी दापोडे. एक गाव एक मंडल, वीर तानाजी क्रीडा मंडल. 60 वर्षाची परंपरा या गावानी जोपासलेली आहे आणि नक्कीच गावचे विद्यमान उपसरपंच प्रल्हाददादा दशरथ पाटील इथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण स्वागत करूया. तसेच सुरेश शेठ प्रतिष्ठान दापोडीचे अध्यक्ष नक्कीच मुकेश शेठ पाटील देखील आहेत, त्यांचं देखील स्वागत. गोलंदाज संकेत पहिल्या चेंडूवर एक सिंगल पद्मनाथ चौधरीने कंप्लीट केली. धाव संख्या 19. हा चेंडू रुपेश भगतनं खेळलाय. शॉट मिड विकेट मधून चेंडूला गणेश ज्युनियरनं उचललाय. धाव संख्या 20. संकेत पद्मनाथ चौधरी यांच्यासाठी षटकातील हा पुढचा चेंडू स्विंग अँड मिस. मला वाटतं बॅटला चेंडू स्पर्श झाला होता. गोलंदाज संकेतवरून आपल्याला समजलं ही मोठी विकेट होती. नेत्रजन पाटीलच्या हातून चुकी आणि चुकीला माफी नाहीये. या जीवनदानाचा फायदा पद्मनाथ चौधरी घेतील का? डॉट बॉल. षटकातील पुढचा चेंडू पुल करायचा होता. अगदी चांगल्या टप्प्यावर चेंडू आणि डॉट बॉल. काय चांगली गोलंदाजी आहे. विदेश पाटील हसतायत. आपल्या इष्टरक्षक नेत्रंजन पाटीलचं ते नक्कीच कौतुक करतायत. 14 मिनिटं बरोबर घेतलेली आहेत. आतापर्यंत 14 मिनिटं घेतली आहेत 16 चेंडू फेकण्यासाठी. तुम्हाला 3 ओव्हरसाठी फक्त 16 मिनिटं आहेत. हा चेंडू स्वेर असेल. कांद्याचा भरपूर वापर आणि हा चेंडू आला वाईट. धावसंख्या 21. 2 चेंडू डॉट पद्मनाथ चौधरी आणि त्यानंतर वाईट. नक्कीच आज सामना छत्रपती शिवाजी महाराज वडोंगर संघासाठी देखील खूप महत्वाचा आहे. 2 पराभव याआधी
त्यांनी झेललेले आहेत. आत्ता मात्र फलंदाज बाद घोषित केलाय. सूर्यकांत मोरे सरांना आकाशाकडे बोट दाखवलाय. क्या बात आहे. काय घडले मैदानात. चला मोरे सर लवकर निर्णय घ्या. त्यांचा टायमर सुरू आहे इथे. नेत्रंजनने काय सांगितलं तो निर्णय घ्या ना जागेवर या. मोरे सर मोरे सर चला पण आता या फास्ट. झाला निर्णय. नेत्रंजन बोलले तिथे त्यांनी खेळवृत्ती दाखवली. डॉट चेंडू. संकेत हा चेंडू देखील आलाय वाईट. बघा नेत्रंजन पाटील एक चांगला सच्चा खेळाडू आहे. खरोखर जेव्हा बॅट नाही लागली तेव्हा त्यांनी सांगितलं बॅट लागली नाहीये. हे खूप महत्वाचं आहे. एक चांगली खेळाडू वृत्ती सर्वांकडून अपेक्षा आहे मित्रांनो. हा चेंडू देखील आलाय वाईट. आतापर्यंत 3 अतिरिक्त वाईट चेंडू संकेतनं या ओव्हरमधून फेकलेत. धावसंख्या 23. धावा झालेत. इथे फटका उडवला अगदी लॉंग लेग सीमारेषेच्या खूपच दूर. बरोबर 17 मिनिटांमध्ये 3 ओव्हर कंप्लीट केलेत. नक्की चला फास्ट केला विद्येश पाटील. शेवटचा 1 ओव्हरचा खेळ बाकी आहे आणि गोलंदाज विद्येश पाटील नाव सांगा गोलंदाजाचा. गोट्या. यस लक्षात आहे. आता चेहरे लक्षात ठेवावे लागतील. आपला 12वा खेळाडू पण इथे उपस्थित नाही आहेत. चला हरकत नाहीये असू द्या. विद्येश पाटील जेवत असतील. दमनचा एन्जॉय. व 29 झालेत. 29 23 आणि 6 बंद करा भाऊ. ओके धन्यवाद. 23 वर षटकार ठोकला. 29 आणि 4थ्या ओव्हरचा पहिला चेंडू. रुपेश यांच्यासाठी हा पहिला चेंडू गोट्या याने वाईट फेकलाय. लक्की ठरतोय. पहिला चेंडू वाईट त्यानंतर षटकार.
राऊंड द विकेट ना हा चेंडू देखील कव्हर पॉइंट रिजन मधून खेळला आहे आणि तिथे जयंत यांचे प्रयत्न बघूया अखेरकार प्रयत्नाने यश आलंय का आणि होय चेंडू अडवलाय. धावा मिळतील दोन. दोन धावीने संघाची टोटल 38. 4 चेंडू शिल्लक आहेत. चला पुढील दोन्ही संघाचे संघनायक कारिवली अ आणि वीर तानाजी दापोडे. हा फटका हवेमध्ये आहे. गणेश ज्युनियर चेंडूला जज करतायत आणि अप्रतिम झेल. चालीस 39 धावा. दोन चेंडू पूर्ण संघाकडे आहेत. 4 बाद 39 22 चेंडू मध्ये आणि हा चेंडू आलाय वाईट. पंच आमच्याकडे बोलतायत. चाळीस धावा लागलेत. हा फटका अगदी चाललाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव इथे पूर्ण केली आहे. वा चांगली कॉलिंग चांगली रनिंग बिटवीन द विकेट. चांगला क्वालिटी क्रिकेट पद्मनाथ आणि करणच्या माध्यमातून धावसंख्या 42. 42 धावा. शेवटचा एक चेंडू. शेवटचा एक चेंडू शेष. 42 धावा. 2 धावा पेनल्टीचे ऍड केलेत आणि या शेवटच्या चेंडूवर षटकार. सातव्या सामन्याची नाणेफेकी करूया. क्या बात आहे. अतिशय चांगलं सहकार्य. कालच्यापेक्षा आज सर्व संघांनी चांगलं सहकार्य केलं. वेलकम राजेश पाटील, सचिन पाटील आणि कारिवली संघाचे संघनायक संदीप नाईक. आपण यायचंय या लगेच. बघा याआधी आपण वडनगर संघाला पेनल्टी दिलेली आहे. कारिवली संघ नायक संदीप नाईक. चला चला पुढे या, समोर या. ते आपण नाणेफेकी करतोय. राजेश पाटील आणि संदीप नाईक दोन्ही चांगले क्रिकेटर आहेत. प्रेक्षकांना एक चांगला सामना पाहायला मिळेल. बघूया नाणेफेकी उडवलेली आहे आणि संदीप नाईक च्या बाजूने नाणेफेकी लागलेली आहे. फक्त निर्णय सांगा. यस चालेल. फिल्डिंग फर्स्ट. सातवा सामना यानंतर आपण पाहणार आहोत.
वीर तानाजी दापोडे आणि जय बजरंग कारिवली अ विजयाचं लक्ष आहे 49 धावांचं. 42 षटकार मारला, 48 झाल्या आणि आता 49 धावांचं लक्ष असेल छत्रपती शिवाजी महाराज वडूनवरे संघासमोर. नक्कीच दत्तादादा दशरथ पाटील विद्यमान ग्रामपंचायत उपसरपंच दापोडे आणि आमचे प्रल्हाददादा जयराम पाटील माजी उपसरपंच यांच्याकडून देखील या स्पर्धेला आणि त्यांच्या संघाला शुभेच्छा. नक्कीच आमचे अनिल पाटील शेटे या नावाने फोकस आणि फेमस आहेत, त्यांच्याकडून देखील नक्कीच वीर तानाजी दापोडे संघासाठी शुभेच्छा आलेत. अनिल पाटील आपलं देखील दमन चषक 2024 मध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतोय. डॉक्टर देवराजजी चौधरी यांचं देखील आमच्या समालोचक कक्षामध्ये शुभ आगमन. तसेच आमचे 12वे खेळाडू मनीष मिटकर आणि जय बजरंग कारिवली संघाचे संघनायक संदीप नाईक, केवल नाईक आणि प्रल्हाददादा चौधरी आणि आमच्या होम फोटो लाईव्ह अनिल गुरुनाथ केनी मानकुलीकर सर्वांचं सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. 49 धावांचं लक्ष घेऊन वडूनगर संघाची सलामी जोडी विद्येश पाटील आणि नेत्रंजन पाटील खेळपट्टीवर आलेले आहेत. चला वेळेच्या बाबतीत सर्वांनी सहकार्य करायचं आहे. जेव्हा पहिला चेंडू पडेल तेव्हा आम्ही नक्कीच आपली जी वेळ आहे ती सुरू करणार आहोत. नेत्रंजन पाटील आणि विद्येश पाटील बघूया पहिल्या चेंडूवर इथे झेल ड्रॉप केलाय. मला वाटतं झेल घेण्याआधी पहिली त्यांनी स्वतःला झोकून देण्याची तयारी केली होती. 2 धावा या चेंडूवर आलेत. अशोकजी ठेटे अगदी आमचे डॉक्टर देवराजजी चौधरींचे चांगले सहकारी मित्र आहेत. अशोकजी आपल्या देखील दमन चषकामध्ये खूप खूप स्वागत. नक्कीच प्रत्येक वर्षी आणि सचिन स्पर्ध पूर्ण संघाच्या बरोबर कित्येक स्पर्धेमध्ये देखील आम्हाला पाहतोय. नक्कीच नक्कीच सचिन स्पर्ध पूर्ण संघाचे एक ते आधारस्तंभ आहेत, लाडके प्रेक्षक. इथे चेंडू काऊ कॉर्नर रिझनच्या बाहेर नेत्रांजन
चेंडूवर डॉक्टर देवराजी चौधरी हेमंत मिटकरनं झेल सोडला आणि आता त्याचा परिणाम जगदीश पाटीलला भोगावा लागतोय. तुम्ही ते गोलंदाजाला दोष देऊ नका. झेल घेण्याचा प्रयत्न जरूर केला मात्र कुठेतरी झेला धरतीला दान झालेला आहे आणि त्यानंतर नेत्रंजननं 2 मध्ये 2 ठोकलेत आणि हा तिसरा येईल का तिथे पद्मनाथ चौधरी. आता चुकी होणार नाहीये. फलंदाज बाद नेत्रंजन पाटील. नक्कीच सचिन स्पोर्ट पूर्णा या संघाला पूर्णा गावचे समाजसेवक भारतजी पाटील आणि यतीश मिटकर यांनी पूर्णा संघाला आणि भिवंडी तालुका नवीन 40+ क्रिकेट संघटनेला दमन दौऱ्यासाठी शुभेच्छा दिल्यात. धन्यवाद. भारत पाटील आणि यतीश मिटकर आपल्या या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. 4 चेंडू 10 धावा 1 विकेट 49 धावा बनवायचे आहेत आणि 3 मिनिट 27 सेकंद आतापर्यंत घेतलेली आहेत. इथे बॅटची कडा चांगला प्रयत्न होता इष्टरक्षक हेमंत मिटकर मात्र इष्टांच्या मागे अगदी आपण पाहिलं तर शॉर्ट थर्डमॅनला सुजित पाटील कडून चांगली फिल्डिंग. नक्कीच अशोकभाई आणि देवराज चौधरी साहेब खुश आहेत सुजितवर. चेंडू चांगला अडवलाय. आमचे मित्र किशोर मिटकर एक काल असा होता किशोर मिटकर सलामीला यायचे आणि मोठे फटके मारून ते सुरुवात चांगली करून देत होते. असो प्रत्येकाचा वेल काल असतोय. सराव कुठेतरी कमी असेल किशोर मिटकर यांचा. आणि हा चेंडू आलाय डॉट. धावसंख्या 11 1 बाद 11. मोरे सर सात चेंडू 13 धावा आणि या चेंडूवर विद्येच्या बॅट मधून हा फटका चांगला होता. काय चांगलं क्षेत्ररक्षण केलंय.
तिसरी धाव इथे पूर्ण केलेली आहे. क्षेत्ररक्षक कोण आहे तिथे? जितेंद्र हनुमंत आणि जगदीश पाटील यांना आपण पाहिलं होतं. 16 धावा लागल्यात. 8 चेंडूमध्ये 16, 24 मध्ये 49 बनवायचे आहेत. सचिन स्पोर्ट पूर्णा आणि छत्रपती शिवाजी महाराज वडुणोगर आजच्या दमन चषकाच्या दुसऱ्या दिवसातून 6वा सामना खेळत आहेत. यानंतर 7व्या सामन्याची नाणेफेकी झालेली आहे आणि जय बजरंग कालवडी संघाचे संघनायक संदीप नाईकनं नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं आहे. धावसंख्या 18 झालेली आहे. चेंडू टाकून झालेत 4. एकूण 10 चेंडू फेकलेत. नवीन फलंदाज 12वा खेळाडू वडुणोगर संदेश. येस, धन्यवाद चिकणे सर. इथे रुपेश भगत कडून चांगली फिल्डिंग. संदेशच्या बॅटमधून ही पहिली सिंगल आणि धावसंख्या 19. हा चेंडू अतिशय चांगला आहे. दोन ओव्हर 4 बाद 19. 2 ओव्हरमध्ये आता जिंकण्यासाठी 30 धावांची अजूनही गरज आहे. शोलोमाता वाल या संघाचे उत्कृष्ट क्रिकेटर उद्योजपती इंद्रप्रदादा पाटील यांच्याकडून विद्येश पाटील यांना स्पेशली शुभेच्छा आलेत. धन्यवाद इंद्रप्रदादा पाटील. शोलोमाता वाल 40+ एक उत्कृष्ट क्रिकेटर यांनी विद्येश पाटील यांना शुभेच्छा दिल्या आणि भिवंडी तालुका नवीन 40+ क्रिकेट कमिटीला देखील दमन दौऱ्यासाठी शुभेच्छा. धन्यवाद. पहिला चेंडू वाईट आणि या चेंडूवर झेल ड्रॉप. इथे जगदीश पाटीलने झेल सोडलाय. डॉक्टर देवराजी चौधरी, मी सांगू का तुम्हाला, इथे खेळाडू का पडण्याचा प्रयत्न करतायत. मैदान चांगलं आहे, मैदानामध्ये गवत आहे
आणि अगदी आउटफील्ड उत्तम आहे. म्हणून पहिले चेंडू हातात येण्याच्या आधी जमिनीवर लोटांगण घालण्याचा प्रयत्न करतायत. इथे बघूया पुन्हा एकदा झेल हवेमध्ये आहे, मात्र आता चेंडू सेफ लँड होतोय. पद्मनाथ यांच्याकडून चांगली फिल्डिंग. धावा इथे 2 पूर्ण केलेत. नक्कीच विजयदादा पाटील गावदेवी ओली संघाचे एक सिनियर खेळाडू सध्या होम फोटो लाईव्हच्या माध्यमातून आम्हाला जोडलेले आहेत आणि स्पर्धा सध्या ते घर बसल्या पाहत आहेत. धन्यवाद विजयदादा पाटील ओली. 40+ संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर यांच्याकडून देखील शुभेच्छा आलेत. भिवंडी तालुका नवीन 40+ क्रिकेट मंडळाच्या दमन दौऱ्यासाठी आणि सर्व संघांसाठी. इथे हा फटका चांगला आहे, बघूया विद्येश पाटील आणि ते एकच धाव. सुजित पाटील डीप मध्ये आहेत. 15 चेंडू मध्ये 23 आणि तो उर्वरित 9 मध्ये धावा बनवायचे आहेत 26. आता काय करायचं, फलंदाजांनी पाहिलं होतं चेंडू समोर येईल, अगदी त्यांच्या डोक्याच्या वरून चेंडू गेलाय. हा चेंडू फलंदाज कसा खेळेल. रुपेश बघत न तर कमाल केलेली आहे, कमाल. बघूया इथे करणचा चांगला झेल, क्या बात आहे. करण पाटीलना डॉक्टर चौधरी अगदी नावाला साजीचा झेल घेतलेला आहे. याआधी जगदीश पाटीलनं झेल ड्रॉप केला, मात्र आता करणनं झेल टिपलाय, हे महत्वाचं आहे. मोठ्यांनी सोडलंय, बाडक्यांनी पकडलंय. करण एक चांगला खेळाडू आहे, संदीप पाटील देखील चांगले खेळाडू आहेत. या तिसऱ्या ओव्हरचा एक चेंडू शेष आहे. धावा बनले 23, आता 7 मध्ये 26. मला वाटतं 3 मध्ये 3 च्या तयारीत सचिन स्पोर्ट पूर्ण संघ दिसतोय. बघूया मनीष मिटकर आमच्याकडे पाहत आहेत. 7 चेंडू मध्ये 26. आजच्या संपूर्ण स्पर्धेत रुपेश भगतनं जी गोलंदाजी केलेली आहे सर्वात चांगली गोलंदाजी. बघूया गणेश ज्युनियर आलाय, सामना अजूनही संपलेला नाहीये आणि हा चेंडू डॉट आलाय. मातीची खेळपट्टी, त्याच्यावर स्लोवर चेंडू. नक्कीच मला रुपेशची आठवण झाली कारिवली स्पर्धेमध्ये. नक्कीच वीर तानाजी दापोडे बरोबर सामना होता आणि त्याला राजन पाटीलनं जो षटकार ठोकला होता, असा पटका अजून रुपेशला कोणी मारला नाही. रुपेशने चांगल्या चांगल्या फलंदाजांना बांधून ठेवलाय. यानंतर सामना आहे आजच्या गटातून रुपेश विरुद्ध राजन पाटील आपण पाहणार आहोत. नक्कीच आज काय गोलंदाजी केलेली आहे. रुपेश भगतचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. गोलंदाज करणसाठी तब्बल 26 धावा राखून ठेवलेत. विद्येश पाटीलचा फटका डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये संदीप पाटील. नक्की सुजित पाटील, संदीप पाटील, जगदीश पाटील, करण पाटील, त्यानंतर चौधरी कंपनी, पद्मकर चौधरी, रोहिदास पाटील देखील आहेत, हेमंत मिटकर. रुपेश भगतनं तर दमन चषकामध्ये आपल्या नावाची छाप सोडलेली आहे. बघूया 5 चेंडू आणि 25 धावा. इथे बॅटची कडा, फलंदाज बाद ज्युनियर गणेश.
बघा करणनं जा विकेट घेतला गणेश ज्युनियरचा, आता 2 मध्ये आलेत 25 आणि किशोर मिटकरनं मात्र आता सांगितलं संघ जेवायला मोकळा झालाय, म्हणजे जवळजवळ आता त्यांचे 3 विजय, हे 4 चेंडू फक्त दूर आहे. बघूया किशोर मिटकर या संघाचे एक मुख्य खेळाडू राहिलेत, चांगले खेळाडू होते, भरपूर स्पर्धेतून त्यांनी चौकार षटकार ठोकून सलामी चांगली दिलेली आहे. 4 चेंडू 25 धावा, चांगला चेंडू, वा संदीप, नवीन फलंदाज संदीप, आता 3 मध्ये 25. इथे पुन्हा एकदा हा चेंडू डॉट. कारिवली संघ आपण तयार राहा आणि दापोड एक बिग मॅच. चांगला चेंडू कुठल्या स्पॉटवर, काय कमालीची गोलंदाजी, डोक्याचा पुरेपूर वापर. करणनं या ओव्हर मधले आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत, 1 धाव 1 विकेट आणि सलग 3 डॉट. आणि हा शेवटचा चेंडू आणि याच्यावर आलाय चौकार आणि हा सामना जिंकलाय. आणि तिसरा पराभव छत्रपती शिवाजी महाराज वडुणवगर. समोर या नक्कीच. अगदी आज 3 सामन्यातून रुपेश भगतनं जी गोलंदाजी